तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बस्ता तयार आहे. कुलस्वामिनी वस्त्र दालन, बदलापूर पश्चिम. इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात. फक्त 100 रुपयांपासून ते 50,000 रुपयांपर्यंत. बदलापूर स्टेशनपासून फक्त 5 मिनिटांवर. शौर्य शॉपिंग सेंटर, वैशाली टॉकीज जवळ. बदलापूर पश्चिम भागातील बॅरेज रोड येथील मुख्य जलवाहिनीत आज सकाळी अचानक गळती झाल्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. मात्र हे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजीचा पाणी पुरवठा पूर्णतः बंद राहणार असल्याचे मजिप्रा जलव्यवस्थापन उपविभागाने जाहीर केले आहे. तसेच उद्या दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होणार आहे. बदलापूर शहरात जलवाहिन्या व जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. समस्या जुनी जलवाहिनी व अपुऱ्या देखभालीमुळे निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी प्रशासनाकडून वारंवार पाणी पुरवठा खंडित करण्याची वेळ येते. सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांना पाण्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांच्या मते पाणी पुरवठ्याच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जलवाहिन्यांचे संपूर्ण नूतनीकरण व जलशुद्धीकरण केंद्रांची सुधारणा करणे गरजेचे आहे. सारखे जलवाहिनी दुरुस्ती व शुद्धीकरणाचे काम सुरू ठेवण्यापेक्षा समस्येच्या मुळाशी जाऊन उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. मुळात पाणीच कमी आहे, त्यामुळे पाणी पुरवठा हा सुरळीत पद्धतीने होत नाही. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या पाण्याचं समायोजन केलं जात आहे आणि मुळात पाण्याची टंचाई असल्यामुळे हे समायोजन केलं जात आहे, अशी चर्चा सुरू आहे. मजिप्रा जल व्यवस्थापन उपविभागाने नागरिकांना सहकार्याची विनंती केली आहे. मात्र सातत्याने होणाऱ्या पाणी पुरवठा खंडामुळे नागरिकांचा संयम ताणला जात आहे. आता प्रशासन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर. नमस्कार.